कसा जोश आलेला आहे दिसला आता आवाज देईल बघ कसा दे आवाज दे त्यांना. पोरीला बघून काय रिॲक्शन देतो हा एवढूसा पोरगा सिरियसली बोल. गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. 5:15 वाजले. आम्ही झालो माथेरानला. भाऊ बोलेल 5 वाजता येईन. मी विचारी तयारी करूनपर्यंत भाऊ काय अजून आलेला नाही. हा मला माहित होता भाऊ लेटच येतील म्हणून मी मुद्दामच 4:30ला उठले. यावी सगळी जाम लवकर. आई तर 3चे पण पहिले उठले. मी ओळखतो बाई भाऊ जरासं लेट येतील ते तर माहितीच आहे. आता बघूया का कितीला येतात. ते फार्म हाऊस वाले ब्लॉग मध्ये पण बघितलं आणि 3ला बोलले 6:30ला होतं. अँड 7 वाजले. आम्ही अजून पण दीदीकडे आहो आणि हा कुत्रा मला भेटायला आले काय माहिती का. आता निघू फायनली. चलो कसा वाला जंगल आहे भाई. प्रेम झाड राज. हा हा मस्त वाटतं. बघा आठवत मला न्यायचं ना शाळेकडे. ट्रेन कुठच्या भेटते. नवीन ड्रायव्हर इकडे येऊ नका पहिलेच सांगतो. काय ड्रायव्हिंग करायची तर काय एक्सपर्टच लागेल भाई तुझं. जागा 360 घुमाव डायरेक्ट. इको वाला तर असं जातो ना जसं यांच्या बापाचा रोड आहे भाई. काय चालवतं सुसाट पटरी डायरेक्ट वरती. तुम्हाला एक जागेच टर्न दाखवतो. इकडे मजा आहे. ट्रेन बंद नाही करत. काय टर्न मस्त. केस का निघतात नुसतं. भाई साहेब खराब काय गर्दी बघा एकदा. काय गाड्याच बघा. विनायक मालिक केव्हा पण येतो. ऍटलिस्ट तो तरी भेट. घोडा किती वेळ झाला आम्ही नुसता पार्किंग साठीच फिरतो तरी पण जागा भेटत नाही. तुम्ही विचार करा काय गर्दी आहे.
आल्यावर तिथून नुसता माकरात दिसत ना ट्रॅकर. आज आमचा काय तुमचं काय काय नाही, बाबू आम्हाला घेऊन वरती जाणार आहे. असं वाटतं का बाबूला आम्ही घेऊन जाणार आहे. तुमची तर हवा टाईट होणार आहे असं मी लिहून देते. म्हणून आम्ही आईला घेऊन आलेलो आहे. बाबू बेबी सिटर. बाबूंना सांभाळणारी सासूबाई आमची. मॅपचा पॉइंट बघत लावला ना मना लागते थंडी भाई साहब थंड लागते. फिरायला आम्हाला संध्याकाळपर्यंत आहे. माथेरान चलो भाई चलो भाई चलो भाई. हा बो मला तर ना गर्दी बघूनच हे झाली काय. उलट पब्लिक मध्ये अशी चालायची मजा झाली की चला नंतर बाबूला पण घ्यायला लावतो. गाडी पेट्रोल नाही लागणार. तेच ना. बापरे आम्ही इथे ई रिक्षा साठी थांबल्या आणि अरे इकडे बघून ए चशी वाला. आम्ही ते येऊन बसलो तिथे. एवढा वेळ थांबायचा रिक्षाचं काय अजून येई नाही. वैताग आला येऊन सरळ. ई रिक्षा की सवारी. आमचा बराच टाइम वाचत आणि मेहनत पण. चलो कवऱ्या ई रिक्षा येतील मग यावी पण लगेच येते. ए बाई चालवत होती. वेलकम टू माथेरान गाईज. आणि एकदम थंडी आहे इथे. ट्रेन यार रिझर्व बसायची इच्छा होती माझी पण जाम टाइम लागतो. आवडी थंडी हवा लागते ना. माझं कान दुखायला लागलं डायरेक्ट. असं कान सून आणि दुखतात. आफ्टर खतरनाक रिक्षा राईड पोचलो. माझं केसांची हालत बघा त्याच्यावरून समजा. बापरे हे बा आली आमची माणसं. याच्यावर 2 रिक्षा आली आमच्या मागच होती तरी बघा. शेपू कोणला घेऊन आल्या. एक काकूच्या जोडीला आल्या. चलो आता चालणं स्टार्ट केलं फायनली. यांची वाट बघून बिचारे त्यांच्या पोरीने टाइमपास केला यांचा. ती उतरतच नव्हती. हा बापरे. स्नॅक्स कॉर्नर. ट्रेन इज कमिंग. भाई आम्ही वडापावच्या खोज मध्ये निघालो. अख्खा मार्केट शोधायला. ते लावायला फ्रीजला. हे बॅग घेन बाई ही वाली. येताना आता तसा पण ते चांगला नाही वाटणार ना. ही वाली बॅग पण ना ती पण. व्हाईट वाली काय बाबू जा तुझ्यासाठीच बनले त्या. आईला सारीची एवढा खड्डा आहे रे तो. गर्दी बाई इथं गौरी. आम्हाला पण भूक लागली यार. वासावरून मला भूक आली. हो सगळे घोड्यांची टिकल्या लावल्या. हॉटेल मेजवानी.
हे नुसतं घोडं ना घोडं सगळीकडं. नाही अरे तोंडांच्या घोडा वर निघला तर ते काका आलं खतरनाक आहे ना. वडापाव खायचा आहे. कुठं पण गेलो तरी वडापाव खाणार जास्त चांगलं. बाहेर कुठे गेल्यावर ना मी तर ट्राय करायला असे घाबरतो मी. बघू आता ट्रेस करून कशी आहे बघू. स्पायसी आहे. मी जास्त नाही खाणार बाबा, थोडासा. जाम भूक लागली सकाळची सगळ्यांना. सारिका दीदीला सोडून अजून एक खाणार मसाला डोसा. बघू आता मी सगळं त्याचं ट्राय करतो इच्छा कसा लागतात. बापरे आता ना एवढी पेट पूजा केले ना आई शपथ फुल झाल्या मी. हवा टाईट आहे आणि त्याच्या मी बोरा घेतल्या ना आता. पण बोरा आता कशी काय? हो डॉक्टर साहेब काय? अरे बाबा या डॉक्टर का जायचं नाही. काय पण बोला आज खरंच जामच गर्दी आहे. मस्त घ्यायचं का येताना? ट्राय करायला लागते पाहिजे काहीतरी अलग दिसत. इकडे पण पॉइंट आहे नरोजी. भाई नाकाला मसाला लागला बोरांचा. नरोजी हे बघ आम्हाला गरजच नाही. अरे आमची संध्याकाळी पण एकदा बेइज्जती होऊन भैया ऐक नाही. पोरी दिसल्या बाबूला बोलतात. पोरी बघून खरं ना काय खरं जेन्युइनली पोरी बघून असत आवाज देत. पोरी बघून कसा जोश आलेला आहे दिसतात. आवाज देईल बघ कसा. दे आवाज दे ना बाबू. पोरीला बघून काय रिॲक्शन देतो हा एवढूसा पोरगा सिरियसली. आता आम्ही आलेलो आहे काय सुसाईड पॉइंट. किती वरते हो? 14 पॉइंट मधनं आम्ही एक पॉइंट कम्प्लीट केलेला आहे. आम्हाला 14 पॉइंटचे घोडेवाल्यांनी 14,000 सांगितले ते 5 जणांचे. बोला बोला. हा माझा मुलगा आहे. याला पॉइंट नाही बघायचा, मागे मुली आहेत त्या बघायच्या. आता आम्ही ते बघणार आहे. कुठे आहेत त्या? कुठे आहेत बाबू? हा तिथे आहे तिथे. हा सगळ्याच कडे आहेत बोलतात बाबू. गॉगल घाला आम तुला गॉगल देतो बाबूला जेणेकरून कोणाकडे बघला तरी समजणार नाही. कोणत्या गेले काय वाटतं? कोणत्या गेला असेल? जायचंय जायचंय. इथे घोड्यांचा वास येत का मजा गई. वास घेऊन डायरेक्ट हवा टाईट झाले जामच ओव्हर. हॉटेल तरी किती आण. नुसतं हॉटेल. भाई चेहरा का हो रहा है यार? तो उन्हामध्ये ना आज काय माहिती काय आलंय. फोन मेरा येडा हो गया है. अजून पुढे ना डायरेक्ट पाय फिरून. दुसरा पाय घाला माझं ध्यान पराचं बिराचं.
बाबू घोड्यावर बसल्यावर पहिल्यांदा माझी हवा उशी टाईट. बाबू म्हणजे आता ब्लॉग करायला मेन जमला पाहिजे, याच्यावर बिजा काही नाही, ब्लॉग झाला पाहिजे. भाऊ घोड्यावाले दादा मला नीट न्या, माझी जिम्मेदारी आहे तुमच्यावर बघा. जसं चालवलंय तसं जाणार परत. ओके. बापरे थोडी थोडी. चला आम्ही तर कशी तरी बसू. मला आईची भीती, आई काय, आईचा काय रिॲक्शन असेल ब्रो. कावबॉय वाली फिलिंग येते. सॉरी कावगर्ल बोलायला लागेल ना मला. ते टोपी घालायला पाहिजे होती. हा ना, त्याच्यावर कशी बसतात महाबळेश्वरला धावतात त्याच्यावर. इथं चालतं तर जराशी भीती वाटत. निघालो. ए घोड़े देवता मेरे को सही से लेके चलना ब्रदर. ए टुबुक टुबुक. ओ भाई यहाँ थोड़ी थोड़ी फट रही है. व्हेरी स्कॅर्ड. एक हाताने त्याच्या निमित्ताने हे घातली, आपला ब्लॉग धरले. साहब इट इज व्हेरी स्केरी. दीदी कसा वाटतंय? भीती वाटते. काय नाही भाई, डर के आगे घोड़े की सवारी है, चलो. बापरे. ओ ये गाइज, आता मी थोडी कम्फर्टेबल झालो बसायला. बस मजा आ रहा है अब तो. ये असा काम आई आमचं फक्त आमचं भाऊ बोललं तर करू शकता का, नाही तर करणार नाही का आमच्या सांगण्यावर. चल मेरे घोडे टुरुक टुरुक. यो का रडते रे. याला लागतं एक तर आई एक तर दीदी. नाही दोघींची पण अदावत आहे ना. आयुष्यप समजलं त्याला इकडं. भाई या सफर मध्ये थोड्या बहुत शिव्या माझ्या तोंडातून निघू शकता, कारण की थोडी भीती वाटते. सो तुम्ही ऍडजस्ट करा. ओके. ओ मॅन, असा रस्ता असल्यावर घोड्याच्या जोडीला लय बेकार वाटते. अरे कुठे चालला नाही घोड. ओ शिट, तुम्ही मला सोडला. तुम्ही मला सोड. डेअरिंग बाग सुहानी एक घोड्याच्या रायडिंगला घाबरली. बाबू पोरी, बाबू पोरी. ओ ब्रदर, अरे यार उतरण कशाला येते. उतरण आल्यावर जी भीती वाटते ना, मी तुम्हाला काय सांगू. त्या पोरींच्या जवळ जायचंय काय आता. खतरनाक आहे आमचा बाबू. त्याला पोरी दिसल्यावर सरळ त्यांच्या जवळ जायचं असतं. एडवेंचर तो है ब्रो. घोड़े पे घूमना इट्स नॉट इजी. मला असं वाटायचं ते महाबळेश्वरला जाताना किती मजा ना धावताना. इथं चालताना जर असं वाटतंय, मग ते धावताना तेव्हा कसं वाटत असेल बाई. हा बाबा नको. वर्ष पारलो तर बाई माझा ब्लॉग निघाल ना. इकडं बघ कसा आहे, बिना पकडता. ओ ब्रो खतरनाक आहे तिथं.
इच्छा तर होता औशी जायची. ए बाई याच्या सालाच आहे. ओ बाई. ओ बाई. थंबनेल तरी येतील असं करून करून निदान. पहिल्यांदा केली घोड्याची राईड. तर चल चलो रे रेस लग गई. भाऊ तू मराठी नाही आहेस का? मला वाटलं मराठी आहे तू. बापरे. एक हाताने ना या पकडून पकडून माझा आता हात दुखणार ब्रदर. हो भाई. ब्लॉग साठी काय काय करायला लागतं आयुष्यानं. एकदा येऊ उतरण बघा ब्रदर. आमचा पप्पा घाबरला असतील का. हे ओ ब्रो अबे काय अबे यार पप्पा. टांगा पलटी घोडा परत. टांगा पलटी घोडा परत नाही होणार ना काका. नक्की ना. घोडा पडत त्याला हार टाकत का सांगले तो कधी असा पडत नाही. या मॅन पाय टाईटच आण. घोड्या जास्त हिलू नको फक्त बस. बिजा काही नाही आयुष्यात. आता तुला हे मजा आली काय आमची पाटली. आमची बाटली तर मजा आले. बरोबर बसते. अरे सगळ्यांची घोड्यावर बसून टाकले मी. सगळ्यांचं मन जाम घाबरू झाला. घोडा खतरनाक भाई. भाऊना लग्नाला घोड्यावर बसायचा होता म्हणून भाऊ आता ती पुरी केली मुराद. त्याने हात दुखवला माझा बाबा असा. खतरनाक. त्याच ना भाई. आता काय पॉइंट्स आहेत इथे. आलो 2 पॉइंट्स आण बघू. ब्रो घोड्यावर बसेल तरी असं वाटतं किती थकल्या. खतरनाक. बापरे. बघ ना अरे वरती पण पाणी आहे. हा बघा व्ह्यू. नाईस व्ह्यू ना. वेट तुम्हाला दाखवता मी. हवा डायरेक्ट आहे. ही काय भूती हवेली आहे काय. तिकडे बघा. हे काय शोला का. ओनली 20 पर पर्सन. 20 रुपये बस. अल्लाह के बंदे बोलता है माणूस. 100% अनुभव बोलला. सगळे माणसं बघ. ऐसा मत करो यार. आता या ब्लॉगच्या सुरुवातीला आता आम्हाला ट्रेन भेटलेला आहे. घोड्यावर पैसे गेलेले आम्ही भीक मागून वसूल करणार. बापरे. हे माणूस बाई इकडे कसा माहिती का तुला सांगता. काय आता आम्ही फोटोशूट करणार आहे. पोर घेतले तुम्ही तर. हा जास्त पैसा पोरींवरच भेटणार. जा फोटो चला उतरा काढतो. अभी कुछ धमाका कर. तू माझ्या मागे लाईव्ह.
ए पार्टनर भिकमंगी पार्टनर साथ में आजा. काय पण नका का vlog मध्ये. आपलं जे ना एंडिंग पीस आपलं कुठे त्याच्यावर जास्त पैसे भेटते. भाई माईक बाबू ये आता कसा फोटो काढायचा तसा नाही मी तुला म्हणता. गोगल गोगल नाही घाल गोगल घाल. हा खूपच फोटो नक्की. खिचून झाला आणि माझ्या फोनची चार्जिंग वापस 30%. कारण की ब्राईटनेस फुल करून ठेवायला लागते, काहीच दिसत नाही तर. इकडे बघ. चल ग चल ये इकडे. एक तर माझे चार्जिंग खपत चालले ना यांचं अलग. चलो भाई एवढा चालल्यानंतर बना की नाही काहीतरी हो कोल्ड ड्रिंक बॉटल पाहिजे. भाई बसायला इथं बसायला मी बसतो. कचऱ्याचा डबा असला इथं तसं तरी दे चालेल, छोटा. मी बसतो. कोणता बिस्किट त्याच्यामध्ये घेऊ? सगळ्यात भारी गोष्ट ये घेऊ का चॉकलेट वाला? ऍक्च्युली उसाचा रस भारी असतं पण ये ते रिफ्रेशमेंट पाहिजे. भाई माकड बघा बेकार असतं, वस्तू छिंत. बाई मी खिशान टाकली बॉटल पप्पाला मध्ये. पिऊन पण नाही दिलं. बिचारा पप्पा. अँड उतरण बघा, एक थंबनेल तरी घेता येईल असं उतरलो होतं यांच्या पुढं पुढं. कसं भाऊंचा पण आवाज येत राहिला का? स्लो मध्ये काही बोलू नका, आवाज येईल. जंगल वाईब्स. भाई माकड काय पण कर, माझा फोन नको ना. काय पण सांग. मी पातळ दिसतो ना खरंच यार. यावेळी एवढे मागे काय राहता ना, मी एकटी इथं बडबड करत निघाल्या नाही बघा. भाई शपथ मी पातळ दिसतो. विषय क्लोज. माझे चार्जिंगचं टेन्शन आले आता. पॉवर बँकला लावला तर कसा अजून एक पॉइंट वर आलो आम्ही आता. आय मीन सेकंड पॉइंट. आणि इथे विंग वगैरे आहेत फोटो काढायला. दाखवतो तुम्हाला. इकडे बघा. इकडे मंदिर केसरनाथ. चलो बाय मंदिरात जाऊन येतो. अजून एक पॉइंट अँड उतरना इज लिटिल बिट हार्ड. लोगों के रास्तों पे दूसरे लोग जाते, मैं अपना रास्ता बनाती हूँ. मला काही दिसत नाही माझा ब्लॉग कसा येतो. तो मंजुली बॉईज सारखं. अरे घोडा.
अरे पट्टा खेच अरे पट्टा काय कोण आहे कंपल्सरी मला माहिती काय आला आम्ही येत होतो म्हणजे ना तेव्हा एक घोडा म्हणजे तो जो म्हणजे टुरिस्ट होता त्याला घेऊन फरार त्याचा जो मालक होता त्याला सोडून बिरून म्हणजे एकदम सुसाट आणि माझ्या घोड्याला त्याचा लागला ना तर डायरेक्ट माझा घोडा उडी मारला